कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशूने या डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या आहेत। डिवोर्स पेपर्स? शिवानी, सीताई, हो हे समजा काय आहे? तुमच्या नातीला सगळं माहित होतं आजी। हे आता मी फाईल करीन आणि मग सगळं कायदेशीर पद्धतीने होईल। त्यामुळे शिवा, तू आता हे मान्य कर की ह्या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच होता। हो काय बोलताय सीताई? नाही, एकदा विचार करा ना, परत एकदा विचार करा। हो हे आई, सीताई असं काय करतात? हो दोन्ही लेकरं लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे। हो असं नका करू। वंदनाताई, आजी, तुम्हाला वाटत असेल माझा निर्णय चुकतोय, माझा राग येत असेल तुम्हाला, पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालं। आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला ते टिकवून ठेवण्यासाठी, पण काही गोष्टी नाही जुळून येत। हो सीताई, काहीतरी मार्ग निघेल बघा की। सगळे मार्ग संपलेत आजी। मला माफ करा, पण या दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे। आणि आपण हे सगळं आता मान्य करूया। येतो आम्ही। आई 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 सांभाळ, तू तू बस सांभाळ स्वतःला। आई काय होत बसलंय हे सगळं? आई, तू तू शांत हो ना जरा। कसे शांत राहू? काल परवापर्यंत आपण सगळे किती आनंदात होतो। वाटत होतं आपल्या दोन्ही पोरींचं आयुष्य मार्गी लागलं। कसलं काय, एकीकडे दिव्या असं वागली आणि दुसरीकडे तुझा डिवोर्स। आई, अगं माझा डिवोर्स झालेला नाहीये, आमचं भांडण झालंय जे कधीतरी मिटू पण शकतं। पण शिवाने तर कागदावर सही केली आणि आशूने त्याचं उत्तरही दिलंय। अगं टुचके, तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलंय का? जरा गप राहा की। शिवा, अगं लेकरा, तुझ्या सोड चिठ्ठी बद्दल आधी का नाही बरं बोललीस आमच्याशी? आई, आजी, तुम्ही नका ना काळजी करू, सगळं नीट होईल। अगं कशी काळजी करू नको? हे सगळं काय झालंय कळतंय का तुला? अगं घटस्फोट झालाय। तुम्ही दोघांनी त्या कागदावर सह्या केल्यात म्हणजे सगळं संपलंय ग। तिचा संसार संपलाय, तुझं आणि जावई बापूचं नातं पण संपलंय। हे बघा आई आणि आजी, हे बघा मी शिवा आहे आणि शिवा कधी हरत नाही। मला कळतंय सगळ्या गोष्टी हाताबाहेर आहेत, सगळ्या गोष्टी खूप कठीण आहेत, पण ह्या सगळ्यातनं मी मार्ग नक्की काढणार। हे तुला काय वाटतं, तू अशा बाता मारल्यावर ते तुला घरात घेणार आहेत? हे बघ, मला असं काहीही करायचं नाहीये, पण आई आणि आजी, मी तुम्हाला भरोसा देते, मी त्या घरची सून होते, आहे आणि कायम राहणार। आणि त्या घरात आयुष्यभर संसार करणार।
भाऊ तुम्ही कामात आहात का? नाही, झोपणारच होतो आता. मला जरा बोलायचं होतं. मला माहिती आहे तुम्ही नाराज आहात. मग मी का नाराज आहे याची कारणही माहीत असतीलच ना. काही वेगळं सांगायची गरज नाही. भाऊ प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ना. पण मला माझी बाजू मांडायची संधी मिळू दे ना. हे बघा, मी आणि शिवा आम्ही समजा लग्न केलं नसतं तर आम्ही चांगले मित्र राहिलो असतो. पण आम्ही लग्न केलं त्यामुळे हे सगळं विस्कटलं. आणि नाही आशू, अरे असं नसतं. उलट मैत्रीमुळे नातं घट्ट होत जातं. आमच्या बाबतीत झालं का असं? नाही भाऊ, मी जे वागलोय ना, मी जो डिसिजन घेतलाय त्याला एक मोठं कारण आहे आणि ते तुम्ही समजून घ्या. काय कारण आहे? आणि आता असं सांगू नकोस की मी हे सांगू शकत नाही. आशू, मी आयुष्यात खूप भले बुरे प्रसंग पाहिलेत आणि आता जे घडेल तेही मी पाहिन. मला फक्त एकच वाटतं की माझ्या मुलाचं नातं, माझ्या मुलाचं लग्न तुटू नये. आशू, शिवा तुझ्यासाठी किती चांगली मुलगी आहे याची तुला कल्पना नाहीये, पण मला आहे. तुमच्यामध्ये असं काय घडलं की तू शिवाला सगळ्यासाठी जबाबदार धरलंस? या प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्याकडे? असणारच, पण ते तू देणं अपेक्षित आहे मला. त्याचं काय झालं भाऊ? काही गरज नाहीये. हे बघा, तुम्ही आता त्याला मागे खेचू नका. मान्य आहे तुम्हाला ती मुलगी खूप आवडते, कौतुक आहे तिचं, पण याचा अर्थ असा नाही की ती कायम योग्य आहे. तुम्ही असा हट्ट धरून ठेवू शकत नाही, कळलं? आता त्याने निर्णय घेतलाय ना, मग त्याला थांबू नका. जे झालं ते झालं. आता आपण फक्त पुढचा विचार करायला हवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.